येत्या विधानसभा निवडणुकीत पिता पुत्रांमध्ये राजकीय लढाईची तयारी सुरू झाली। त्यामुळे रक्ताच्या नात्यात राजकीय लढाई रंगणार आहे। कोण कोणाला मात देणार आणि कशी रंगणार ही लढत पाहूयात एक खास रिपोर्ट। विधानसभेत मस्ती, बाप लेकात कुस्ती। राष्ट्रवादी शिवसेनेत बाप लेक आमने सामने। रक्ताच्या नात्यात रंगणार राजकीय लढाई। येत्या विधानसभा निवडणुकीत पिता पुत्रांमध्ये राजकीय लढाईची तयारी सुरू झाली आहे। राज्यातील राजकारण गेल्या 5 वर्षात कमालीचं बदललंय। यात घरातच 2 गट किंवा 2 पक्ष एकमेकांविरोधात उभं ठाकल्याचं पाहायला मिळालंय। त्यातच आता ऐन विधानसभेच्या तोंडावर राज्यातील 3 पिता पुत्र एकमेकांविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे घरातच लढत रंगणार आहे। कोण आहेत 3 पिता पुत्र ज्यांच्यात लढत रंगणार ते पाहूया। विरोधात गेलेले शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर, ठाकरेंचे निष्ठावान सुभाष देसाईंविरोधात मुलगा भूषण देसाई, नरहरी झिरवाळांविरोधात मुलगा गोकुळ झिरवाळांचा शड्डू। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा मुंबईचे उत्तर पश्चिम खासदार गजानन कीर्तीकर एकनाथ शिंदे गटात आले, तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी वडिलांच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला। आता विधानसभा निवडणुकीत अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात शिंदे गट त्यांचे वडील माजी खासदार गजानन कीर्तीकर यांना उभे करतात का याची उत्सुकता कायम आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे जुने जाणते निष्ठावंत सुभाष देसाई यांच्या विरोधात त्यांचा मुलगा भूषण देसाई यांनी लढण्याचा निर्णय घेतलाय। जरी दोघे एकमेकांविरोधात उभे राहिले नसले तरी प्रचार मात्र एकमेकांविरोधात करण्याची शक्यता आहे। तिसरीकडे महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ दिंडोरीचे आमदार आहेत। त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे। त्यामुळे आगामी विधानसभेत घरातच 2 गटात चुरशीची लढत रंगणार एवढं निश्चित। तर दुसरीकडे घरातच सत्ता टिकवण्यासाठी केलेली राजकारण्यांची ही खेळी तर नाही ना, असाही सवाल उपस्थित होतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।